विधानसभेची निवडणूक सध्या सुरू आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणुकीत पैशाचा बाजार मांडला गेला आणि लोकांची मतं खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला, तसाच प्रयत्न या विधानसभेत महायुतीच्या वतीने करण्यात आलेला आहे। गेले कित्येक दिवस या बाबतीत आम्ही तक्रारी करतोय, आरडाओरड करतोय। 25-25 कोटी रुपये उमेदवाराकडे पोचलेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत, त्या आम्ही मीडियाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला सांगतोय। वेगवेगळ्या ठिकाणी धाडीमध्ये पैसे सापडत आहेत। या पैशाचं पुढे काय झालं याचा कुठे अजून हिशोब मिळत नाहीये। आणि अशातच ज्या पद्धतीने लोकांची मतं, गरीब लोकांना मतं विकत घेण्याचं गरिबांचं काम चालू आहे, त्याच्यातलं एक महत्त्वाचं उदाहरण मी आज पुराव्यासकट आपल्या समोर मांडतोय। वरळी विधानसभेमध्ये स्त्री शक्ती केंद्र या संस्थेने, ज्या संस्थेचे प्रमुख दत्ता नरवणकर, शिवसेना शिंदे गटाचे आणि पूर्वीचे शिवसेनेचे माजी नगरसेवक यांनी कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेची परवानगी नव्हती। मुंबई महानगरपालिकेची परवानगी नसताना देखील हळदी कुंकू समारंभ आहे असं सांगून तिथे महिलांना गोळा केलं गेलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नीलम गोरे या उपस्थित होत्या। नीलम गोरे विधान परिषदेच्या उपसभापती आहेत। त्या एका घटनात्मक पदावरती आहेत। सर्वसाधारण संकेत असे असतात की घटनात्मक पदावरती असलेली व्यक्ती ही निवडणुकीच्या प्रचाराला किंवा कुठल्या कार्यक्रमाला जात नाही, परंतु नीलम गोरे त्या कार्यक्रमाला गेल्या। नीलम गोरेंनी त्या कार्यक्रमात भाषण केलं। नीलम गोरेंनी त्यांना आमिष दिलं। त्यांनी अतिशय स्पष्ट सांगितलं की आमच्या वतीने आम्ही सगळ्या महिला भगिनींना भेटवस्तू देणार आहोत। त्याचे व्हिडिओज आमच्याकडे आहेत, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, ती कुपन्स आमच्याकडे आहेत। ही अशा प्रकारची कुपन्स ही त्या कार्यक्रमात वाटली गेली। ह्या कुपनवरती नंबर आहेत आणि ह्या कुपनवरती कुपन्स देऊन असं त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला उद्या फोन येईल आणि तुमची वस्तू कुठून घेऊन जायची हे तुम्हाला कळवण्यात येईल। यात शिवसेनेच्या आमच्या पदाधिकारी देखील गेल्या होत्या। आम्हाला बघायचं होतं म्हणून आम्ही त्यांना पाठवलं होतं आणि त्यांना देखील ही कुपन्स मिळाली। ही कुपन्स आहेत आणि ही कुपन्स मिळाल्यानंतर त्यांना फोन आले आणि त्यांना ह्या भेटवस्तू देण्यात आल्या। या भेटवस्तूमध्ये भांड्यांचा सेट आहे। हा भांड्यांचा सेट अशा प्रकारे ताट, वाटी, पेला, अशा प्रकारे ग्लास, अशा प्रकारे भांड्यांचा सेट हा तिकडे दिला गेला। एक उपसभापती पदाची व्यक्ती निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारे येते, मतांसाठी आमिष दाखवते आणि लोकांना आमिषाला निवडणुकीत, ज्याला पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट मध्ये करप्ट प्रॅक्टिसेस म्हणतात, या करप्ट प्रॅक्टिसेस मध्ये हा प्रकार बनतो। आणि म्हणून निवडणूक आयोगाला आम्ही काल पत्र दिलं होतं। काल पत्र दिल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। आज हे सामान पकडलं गेलं। हे सामान पकडलं गेल्याच्या नंतर निवडणूक आयोग उत्तर देते। काही अधिकारी, आता आम्ही जातोय तिकडे सगळे मिळून, काही अधिकारी उत्तर देत आहेत आम्ही जीएसटीला पाठवतो। काय संबंध आहे जीएसटीचा? जीएसटी या डिपार्टमेंटचा या सगळ्याशी काय संबंध आहे? याचा संबंध पोलिसांशी आहे।
पोलिसांनी गुन्हा नोंदवला पाहिजे आणि पोलिसांनी नीलम गोरेंवरती गुन्हा नोंदवून मुरली देवरा यांची उमेदवारी रद्द करण्याची शिफारस केली पाहिजे. मिलिंद देवरा यांची निवडणूक रद्द करण्याची शिफारस केली पाहिजे. कारण हा प्रकार व्हिडिओमध्ये आलेला आहे, त्याचे फोटोज आहेत. अशा प्रकारची मी भांडी तिकडे पकडली गेली आहेत. निवडणूक आयोगाकडे त्याचे सगळी कागदपत्र आहेत. सगळ्या प्रकारचे हे पुरावे या अशा प्रकारे महिलांना उभं केलं गेलं. तिकडे त्यांच्या हातात कुपन्स होती. ही कुपन्स आहेत महिलांच्या हातामध्ये. अशा प्रकारे भांडी त्यांना बॅगेत दिली गेली. हे कुपन महिलेच्या हातात आहे. आणि अशा प्रकारे ही भांड्यांचा सेट आहे. हे पैसे कोणाचे आहेत, कुठल्या निधीमधनं वाटले गेलेत? आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती पंतप्रधान खनिकर्म कौशल्य विकास प्रकाशन महिला उद्योजिका विकास कार्यक्रम या अंतर्गत आलेले पैसे आहेत. हे म्हणजे थोडक्यात सरकारी पैशामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये भ्रष्ट मार्गाने मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि म्हणून सरकारी पैशामध्ये हे इकडे भांडी तर मिळालीच आहेत. परवाच्या दिवशी टेम्पोमध्ये पुन्हा भांडी मिळाली होती. काही लोकांच्या घरात अशा प्रकारची भांडी मिळालेली आहे. काही दुसऱ्या मतदारसंघात आम्हाला जी माहिती मिळाली आहे, काहींना प्रेशर कुकर दिले गेले, काहींना टॅप दिले गेले, काहींना मिक्सर दिले गेले. आणि हे नुसते 1, 2, 5 नाहीत, 8, 10 हजार नंबर्स दिले गेले अशी आमच्याकडे माहिती आहे. ती देखील आम्ही निवडणूक आयोगाला पाठवतोय. पण हे काय चाललंय? अशा प्रकारे निवडणूक आयोगाच्या डोळ्यावरती पट्टी बांधली आहे का? धाडी पडतायत. आज उद्धव ठाकरे साहेबांची बॅग पुन्हा 2दा तपासली गेली. काल तपासली गेली, आज तपासली गेली. म्हणजे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याची बॅग ही एअरपोर्टवर तपासली जाते आणि इथे टेम्पोने टेम्पो भांडी येत आहेत, लोकांना वाटली जात आहेत आणि पोलीस त्याच्यावरती काही कारवाई करत नाहीयेत. आत्ता अशी माहिती मिळाली की उद्धव ठाकरे साहेब औसावरना उमरग्याला जाणार होते. त्यांचं हेलिकॉप्टर थांबवलेलं आहे तिकडे. का? तर पंतप्रधानांचं विमान सोलापूरला उतरणार आहे. तिथून प्रश्नच येत नाहीये, हेलिकॉप्टर जाणार आहे उमरग्याला. परंतु नो फ्लाइंग झोन करून टाकलाय. पंतप्रधान या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात ज्या वेळेला येतात तेव्हा ते एका राजकीय पक्षाचे नेते म्हणून येतात. ते देशाच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी येत नाहीत, ते प्रचारासाठी येत आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना कॉमन प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंना सभेला पोचू नये आणि म्हणून अशा प्रकारचं काम हे आज जाणून बुजून केलं जात आहे. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय. प्रचारापासून आम्हाला अडवलं जात आहे. भ्रष्टाचाराच्या मार्गाने मतं मिळवली जात आहेत. लोकांना पैसे वाटले जात आहेत. अजून काही बालविकासच्या योजना आहेत त्या बघा. ही लिस्ट आहे, 1000 लोकांची लिस्ट आहे. या 1000 लोकांना निरोप गेलेले आहेत. तुमचे अकाउंट नंबर द्या, आम्ही तुम्हाला जीपे करतो. म्हणजे लोकांच्या खात्यात परस्पर पैसे टाकायचे. हे कोणाच्या बापाचे पैसे आहेत? आम्ही सगळे टॅक्स पेअर आहोत. आम्ही लोक पैसे भरतो. ही भांडी जी आलेली आहेत जर सरकारच्या पैशात नसतील किंवा जर दुसऱ्या कोणी दिलेली असतील तर त्याचे टॅक्स पेअर आम्ही आहोत. आमचे पैसे असे फुकट वाटण्यासाठी नाही आहेत. आणि म्हणून ताबडतोब याच्यावरती कारवाई व्हावी. निवडणूक आयोगाने याच्यात तात्काळ दखल घेऊन ताबडतोब शिफारस करणं गरजेचं आहे. आम्ही ऑब्झर्व्हरना आता भेटायला जातोय. आम्ही निवडणूक आयोगाचे निवडणूक निर्णय प्रतिनिधी जे प्रमुख आहेत त्यांना भेटतोय. आम्ही पोलिसांना भेटतोय आणि कारवाईची मागणी करतोय. निवडणूक दुपारी पोलीस त्या ठिकाणी होते.
काहीच कारवाई केली नाही. म्हणूनच आम्ही आता त्याचा जाब विचारायला चाललेलो आहोत. पोलीस हे सगळे दबलेले आहेत ह्या प्रशासकीय यंत्रणेवरती, पण सध्या पोलिसांच्या वरती निवडणूक आयोग आहे आणि निवडणूक आयोगाकडे आम्ही दाद मागणार आहोत आणि निवडणूक आयोगाला याच्यामध्ये निर्णय घ्यावाच लागेल. निवडणूक नियमांची पायमल्ली सर्रासपणे होताना दिसते आहे. यापूर्वी ज्या आपण निवडणुका बघितल्या होत्या त्यात देखील एवढ्या प्रमाणात रोकड नाही भेटली, ती गेल्या 10 दिवसामध्ये मुंबई शहर असेल, पुणे असेल या ठिकाणी पाय भेटली आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांना केलेल्या कामावरती विश्वास नाहीये आणि केवळ पैशाच्या भ्रष्टाचाराने जमवलेल्या पैशाच्या जोरावर मतं विकत घेण्याचं काम चाललेलं आहे. हे हजार रुपये आम्ही मतदारांना देतो अशा प्रकारच्या लिस्ट तयार केल्या जात आहेत. हे सगळ्या डाटा कंपन्यांकडनं त्यांचा डाटा घेतला जातोय. मुंबई महानगरपालिकेत जे खातं आहे महिला बाल विकास, याच्यामध्ये जे लाभार्थी आहेत यांना फोन जात आहेत. मुंबई महानगरपालिका ही काय आता कुठल्याही राजकीय पक्षाची नोकर नाहीये की निवडणुकीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातील आणि ही कुपन्स अशा प्रकारे छापून कारवाई होणार आहे की नाही त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्हाला निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधातच आंदोलन करावं लागेल. याच्या अगोदर चांदिवलीमध्ये देखील प्रेशर कुकर वाटले गेले होते, चेंबूरमध्ये देखील साड्या वाटप 2 वेळा झालं होतं, त्याच्यावरती अजून कारवाई नाही झालेली. मग वरळी आमचं हेच म्हणणं आहे की हे पैसे कोणाचे आहेत. आम्हाला जी माहिती सांगितली की पंतप्रधान कार्यालयामध्ये जे खनिकर्म विभाग आहे त्याचा निधी आहे, त्याच्यातनं ते प्रेशर कुकर वाटले गेले. मी देखील कमिशनरकडे गेलो होतो, त्यांनी मला ही माहिती दिली होती. साड्या वाटल्या गेल्या, टॅब वाटले गेले, मिक्सर वाटले गेले. निवडणुकीच्या पूर्वी वाटले असतील आमचं काहीच म्हणणं नाहीये. ती योजनेमध्ये वाटले असतील. निवडणुकीच्या काळात सरकारी योजना कशा राबवू शकतात? आचारसंहिता चालू आहे आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारचे अशा गोष्टी करता येत नाहीत. अशा केल्या तर इट कम्स अंडर करप्ट प्रॅक्टिसेस. महापालिकेचे अधिकारी होते, कारण जर सरकारी योजना राबवल्या जात होत्या तर लागणारे कोण होते? महानगरपालिकेचे अधिकारी नाही. या लोकांनी अगोदर घेतले असतील, डंप करून ठेवले असतील आणि आता वाटले असतील स्वतःच्या नावावरती. हेलिकॉप्टर तपासणीवर इलेक्शन कमिशन म्हणतोय आम्ही JP नड्डा आणि अमित शहा यांचे पण हेलिकॉप्टर तपासते. त्याचे कोणी ते व्हिडिओ दाखवावेत. उद्धव ठाकरे साहेबांनी मागणी केली, आज पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत, त्यांचं विमान तपासावं, त्याचे व्हिडिओ त्यांनी जारी करावेत. आमचं काहीच म्हणणं नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःचं हेलिकॉप्टर तपासू नये अशी कुठली मागणी केली नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही माझं जरूर तपासा, पण माझ्याच बरोबर बाकीचे लोक जे आहेत त्यांचं देखील तपासा. ही उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली मागणी. आपण त्यांचे व्हिडिओ बघितले असतील. त्यांनी कोणालाही अडवलेलं नाही. त्यांनी उलट त्यांना सांगितलं तुमच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, पण सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. हा समान न्याय नाहीये. एकाचं विमान उतरताना बाकी सगळ्यांची विमानं बंद करून टाकायची, हा समान न्याय नाहीये. सर, अशी आमिष दाखवून आता मतं विकत घ्यायची वेळ आली आहे. मग विकासाचा मुद्दा नेमका राहिलाय कुठे? विकास केलाच कुठे आहे? विकासाच्या नावावरती मित्रांचे खिसे भरलेले आहेत. ऍडव्हान्स कमिशन घेऊन विकासाची तुम्ही सांगा ना. ही जी सगळी टेंडर निघाली, रस्त्याची टेंडर निघाली, सुशोभीकरणाची टेंडर्स निघाली. आम्ही आदित्य ठाकरे ह्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी हे मुद्दे वारंवार विधानसभेत काढलेत, बाहेरच्या सभेत मांडलेत. त्याच्यावरती कुठली कारवाई झाली? एस्केलेशन आहे टेंडरमध्ये. टेंडरमध्ये जे काही कमिशन काढलं जात आहे तुम्ही बघताय. साहेब, काल चांदिवलीमध्ये मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदेची एक सभा झाली. त्या ठिकाणी एका तरुणाने मुख्यमंत्री जात असताना गद्दार गद्दार असा उल्लेख केला. त्यानंतर काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत की मुख्यमंत्री त्या तरुणांना आणि तिथल्या समूहाला काही जाब विचारण्याच्या दृष्टीने त्या कार्यालयात गेले आणि सकाळी त्या तरुणाने आपल्याकडे प्रवेश केलेला आहे. या सगळ्या घटनेबाबत काय माहिती आहे, काय सांगतो? त्या तरुणाचा भाऊ शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे. त्याचे वडील RPIचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्याचा प्रवेश अगोदरच ठरला होता. हा कोइन्सिडन्स आहे की काल रात्री हा प्रकार घडला. त्याने कोणी घोषणा दिल्या असतील, त्याने काही गुन्हा केला असेल, त्याच्यावरती कारवाई पण झालेली आहे. पण आमचं पण म्हणणं असं आहे की दुसऱ्याच्या कार्यालयामध्ये त्याची परवानगी नसताना जाताना हा ट्रेसपासिंगचा गुन्हा देखील होतो. मुख्यमंत्र्यांवरती ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल करावा. जर
मागणी आहे आमची. नाही, पण नसीम खान म्हणतात मी याचं समर्थन करत नाही, म्हणजे त्यांच्याच सोबत ते सगळे कार्यकर्ते होते, तर आपण ज्या प्रकारे त्यांनी शब्द वापरला त्या कार्यकर्त्यांनी त्याचं समर्थन करताय, कारण त्यांचं म्हणणं की मुख्यमंत्री पदावरती आहेत. ते मुख्यमंत्री पदावरती आहेत म्हणून ते बोललेलाच नाही आहे. तो शिवसेनेचा कार्यकर्ता, एक शिवसेनेचा कार्यकर्ता एका जुन्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला बोललेला आहे. महाराष्ट्र में जो इलेक्शन चुनाव हो रहा है, इस चुनाव के बारे में हम बार बार ये कह रहे हैं कि जिस तरह से लोगों को पैसा दिया जा रहा है, लोगों को चीजें दी जा रही है और लोगों के वोट खरीदने का काम हो रहा है. वर्ली कॉन्स्टिट्यूंसी में स्त्री शक्ति केंद्र करके एक ऑर्गेनाइजेशन है, जिस ऑर्गेनाइजेशन ने हल्दी कुंकू के नाम पे ये प्रोग्राम आयोजित किया था. इस प्रोग्राम में महाराष्ट्र विधानसभा की उपसभापति नीलम गोरे जी थी. वो एक कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट में बैठी हुई महिला है और जनरली ऐसे कोड ऑफ कंडक्ट है कि जो कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट पे होता है वो जनरली इलेक्शन कैंपेन में जाता नहीं है. हमारे मनोहर जोशी भी थे तब, वो कभी नहीं जाते थे. दत्ताजी नलावड़े साहब जो इस कॉन्स्टिट्यूंसी को रिप्रेजेंट कर रहे थे वो भी कभी नहीं गए. तो कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट पे जो आदमी बैठता है वो कभी इस तरह के प्रोग्राम में जाता नहीं. लेकिन वहां पर जाके उन्होंने ऐलान किया कि आप लोगों को यहाँ पर आए हैं उनको इस तरह से कूपन दिए जाएंगे और ये कूपन जो है आपको कल फोन आएगा तो आपको जो गिफ्ट है वो कहीं पर जो देने वाली जगह है वो बताई जाएगी. आज हमारी महिलाएं इस कूपन को लेके गई थी और इस तरह के सेट उनको दिए गए. हमारा कहना है ये कोड ऑफ कंडक्ट का वायलेशन है. इट कम्स अंडर करप्ट प्रैक्टिसेस ऑफ द पीपल रिप्रेजेंटेशन एक्ट. और हमारा ये मांग है कि इलेक्शन कमीशन ने ये एडवाइस करना चाहिए कि मिलिंद देवरा की इलेक्शन कैंसिल की जाए. सर, पिछले 24 घंटों के अंतराल पर 2 बार उद्धव जी के विमान चेक हुए हैं, क्या ये जानबूझ के हो रहा है. हमारा कहना ऐसा है कि हमारा विमान चेक करो, हमको उसमें कोई आपत्ति नहीं है, लेकिन जैसे हमारा किया जाता है वैसे सभी पार्टियों के नेताओं का करना चाहिए. सर, लगातार जिस तरह से हम देख रहे हैं कि महाराष्ट्र में राजनीति गरमाई हुई है, हमने एक बयान सुना आदित्य ठाकरे का. उन्होंने कहा कि जब सरकार आएगी आरोपियों को बर्फ की सीढ़ी पर लिटाया जाएगा. इसी प्रकार नाना पटोले का बयान आया. उन्होंने कहा भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को कुत्ता बनाया जाएगा. मतलब जिस तरह से स्तर गिरता जा रहा है राजनीति में वक्तव्यों का अलग अलग पार्टियों का, ऐसा इस तरफ से भी महायुति के भी कई नेताओं की तरफ से सुनने को मिल रहा है. क्या कहेंगे? स्तर तो गिरना नहीं चाहिए, लेकिन जिस तरह से आज महायुति का काम चल रहा है तो उनको कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए. और यह कड़ी से कड़ी सजा क्या है जिसकी वो डेफिनेशन है कड़ी से कड़ी सजा की, इसमें वो बैठता है कि नहीं देखना चाहिए. पीएम ने महाराष्ट्र की सभा में अघाड़ी को भ्रष्टाचार का खिलाड़ी कहा है, क्या प्रतिक्रिया होगी? अभी ऐसा है कि भ्रष्टाचार के खिलाड़ी दिख रहे हैं. मैं तो आपके सामने ही ये सब चीजें लेके आया हूँ. भ्रष्टाचार कौन कर रहा है ये हम अभी आपको प्रूफ के साथ बता रहे हैं. तो मुझे ऐसे लगता है कि ये वीडियो उनको भी दिखाना जरूरी है. सर, राव साहब दानवे का एक वीडियो बहुत ज्यादा वायरल हो रहा है, कार्यकर्ता को लात मारते हुए नजर आ रहे हैं, क्या? इसीलिए राव साहब दानवे को सभी कार्यकर्ताओं ने और मतदारों ने उनके कॉन्स्टिट्यूंसी से लात मारी. मुख्यमंत्री का एक वीडियो आया सामने गद्दार वाला, एक वीडियो चांदीवली में मुख्यमंत्री गए उनके ऑफिस में और कहा कि इस तरह से गद्दार एक कार्यकर्ता ने दूसरे कार्यकर्ता को ये बोला क्योंकि उसको ऐसे लगा कि मेरे साथ में जो कार्यकर्ता था पार्टी का वो गद्दार हुआ. मुख्यमंत्री गए ऑफिस में और कहा कि इस तरह से. मुख्यमंत्री को भी ऐसे किसी के ऑफिस में जाने की अनुमति नहीं है ना. आपके महाविकास आघाड़ी के नेताओं के खिलाफ भी ऐसे लगातार वीडियो जो है बीजेपी लगातार पब्लिश करती जा रहे हैं. क्या इस तरह से वीडियो वॉर जो है इस इलेक्शन में देखा जा रहा है? ये वीडियो वॉर नहीं है. हमने जो बताया ये प्रूफ है और हम लोग प्रूफ के साथ में बताते हैं, क्योंकि लोग आरोप करेंगे तो ऑलवेज उसको प्रूफ मांगा जाता है. अगर प्रूफ मांगा जाए तो ये प्रूफ होना चाहिए, इसलिए ये वीडियो निकाला हुआ है.
सर आखिरी सवाल होगा, मल्लिकार्जुन खड़गे और योगी आदित्यनाथ के बीच जुबानी जंग चल रही है। योगी आदित्यनाथ ने कहा है कि एक समय ऐसा था जिस वक्त मल्लिकार्जुन खड़गे के परिवार को मुस्लिम लीग और बाकी लोगों का खामियाजा भुगतना पड़ा था, उनके परिवार की जान चली गई थी, आग लगाया गया था उनके गांव में। लेकिन वोट बैंक की राजनीति के तहत मल्लिकार्जुन खड़गे मुस्लिम और बाकी लोगों के बारे में नहीं बोलेंगे, तो वोट बैंक नहीं, मुझे इस बारे में मल्लिकार्जुन खड़गे जी बड़े नेता है, योगी आदित्यनाथ जी बड़े नेता है, उनके बीच में क्या संवाद चल रहा है और उसका जवाब क्या देना है, ये मैं जिम्मेदार नहीं हूँ। मैं ये वर्ली की ये चीजें आपके सामने लाया हूँ और मुझे ऐसे लगता है कि इसके ऊपर एक्शन होनी चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।